रामकृष्ण हरी माऊली. आजचा सोमवार माझ्यासाठी खूप खास आणि मनाला समाधान देणारा ठरला. सकाळची सुरुवात खूप शांत आणि प्रसन्न वातावरणात झाली. पहाटेची थंड हवा, पक्ष्यांचा गोड किलबिलाट आणि त्यात शांत क्षणात मन अगदी हलकं झालं होतं. आज मी माझ्या पप्पांसोबत महादेवाचं दर्शन करण्यासाठी मंदिरात गेले आणि तो अनुभव शब्दात मावणारा नाही. मंदिरात पोचल्यावर पहिल्यांदा जाणवली जी वेगळीच ऊर्जा. घंट्यांचा आवाज, ओम नमः शिवायचा गजर आणि आजूबाजूला असलेलं भक्तिमय वातावरण मनाला अगदी शांत करीत होतं. पप्पासोबत केलेलं ते दर्शन माझ्यासाठी खूप खास होतं, कारण त्या क्षणी फक्त देव आणि आपली जवळची माणसं एवढंच जग वाटत होतं. महादेवाच्या समोर उभा राहिल्यावर मनातले सगळे विचार थांबले आणि मनात एकच भावना होती बघा, ती म्हणजे कृतज्ञाची. आयुष्यात जे काही मिळालं आहे त्या सगळ्यांसाठी देवाचा आभार मानले आणि आपल्या पप्पासोबत घालवलेला प्रत्येक क्षण बघा खूप मौल्यवान असतो. आणि आजचा माझा हा सोमवारचा दिवस त्याचं एक सुंदर उदाहरण ठरला बघा. पप्पांसोबत आतमध्ये मंदिराच्या गेल्यानंतर शिव आणि पार्वतीची छान अशी मूर्ती होती आणि मोठमोठे हार घातले होते आणि देवाची पूजा देखील झाली होती बघा. संध्याकाळची वेळ होती आणि छान आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो. संध्याकाळची वेळ असल्यामुळं गर्दी थोडीशी कमी झाली होती आणि त्याच्यामुळं आमचं छान दर्शन झालं. शिव आणि पार्वतीची मूर्ती आणि त्यांच्यासमोर एक शिवलिंग आहे बघा. शिवलिंगावर किती बेलाची पानं वाहिलेली आहेत आणि शिवलिंगाला देखील मोठा हार घातलेला आहे. माझा आणि माझ्या पप्पांचा सोमवारचा उपवास असतो. खूप दिवसापासून मी आणि माझा पप्पा सोमवारचा उपवास करतो आणि त्याचसाठी ठरवलं होतं आज महादेवांचं दर्शन करायचं. आणि ते दर्शन करण्यासाठी मी, माझं पप्पा आणि माझ्या मामांची मुलगी गेलो होतो. जिथं शिव आणि पार्वती आहेत त्यांच्यासमोर शिवलिंग होतं आणि त्या शिवलिंगाच्या समोरच आपले विघ्नहर्ता यांची छोटीशी मूर्ती होती बघा. मंदिरामध्ये पाय ठेवताच आम्ही छान गणेशाचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये शिव आणि पार्वतीचं दर्शन घ्यायला गेलो आणि शिवलिंगाचं तिथंच दर्शन घेतलं बघा. दर्शनासाठी आलेले लोक शिवलिंगाजवळ थांबून अशा टाळ्या वाजवत होते बघा. मंदिरात शांत बसून केलेली प्रार्थना, पवित्र वातावरण आणि पप्पांसोबतचा वेळ हे सगळं मनाला एक वेगळीच ताकद देऊन गेलं. शिव पार्वती आणि गणेशाचं दर्शन झाल्यानंतर बाहेर येताना शिव पार्वतीच्या समोर आणि शिवलिंगाच्या समोर नंदी होतं बघा आणि आम्ही नंदीचं देखील दर्शन केलं. आणि हा मंदिराचा गाभारा होता बघा, जिथे भक्त शिव आणि पार्वतीचं आणि शिवलिंगाचं दर्शन करून झाल्यानंतर इथं येऊन बसले होते. दर्शन केल्यानंतर मंदिरात थोडा वेळ बसायचं असतं, त्यासाठी ते जे भक्त आलेले आहेत ते तिथं बसले होते बघा. शिवशक्ती आणि शिवलिंग यांचं दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या समोरच्या बाजूला पण एक नंदी होतं आणि त्या नंदीच्या गळ्यात किती छान घंटी होती बघा. आणि बाहेर येऊन छान आम्ही बाहेरच्या नंदीचं पण दर्शन घेतलं आणि ह्या नंदीसमोरून आतमधले शिव आणि पार्वती समोर दिसत होते बघा. अशा क्षणामुळे आपल्याला आयुष्याची खरी किंमत समजते आणि मनात सकारात्मकता वाढते. आजचा दिवस मला एक शिकवण देऊन गेला आणि महादेवाच्या मंदिराच्या समोरच्या नंदींचा मी आणि माझ्या मामाच्या मुलींनी छान दर्शन केलं आणि शिव आणि पार्वतीच्या शेजारीच आपल्या विठू रुक्माईचं देखील मंदिर होतं बघा आणि छोटेसे आपले विठू रुक्माई आहेत तिथे देखील आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. आणि बघा आपल्या विठ्ठल आणि रुक्मिणीची किती छान मूर्ती आहे. दोन्ही पण मूर्त्या खूप छान दिसत होत्या आणि त्यांची देखील पूजा केली होती आणि त्यांच्या शेजारीच असा छान तेलाने भरलेला दिवा जळत होता. आयुष्यात आपल्या कितीही धावपळ असली ना तरी थोडा वेळ आपल्या देवासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काढणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्या क्षणामध्ये खरी शांती आणि आनंद दडलेला असतो. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही छोट्याशा हनुमंताच्या मंदिरात गेलो आणि हनुमंताचं देखील दर्शन घेतलं आणि हनुमंताच्या शेजारी छान असं राम, लक्ष्मण, सीता यांचं मंदिर होतं आणि तिथेच श्री दत्त महाराजांची देखील मूर्ती होती बघा. आणि हे बघा राम, लक्ष्मण, सीता यांची मूर्ती आहे आणि इकडं बघा आपलं शिवशक्तीचं मंदिर आहे. शिवशक्तीच्या मंदिराजवळच एक विहीर होती बघा आणि त्या विहिरीत पूर्ण अशी झाडं उगवली होती, पण त्या विहिरीला पाणी देखील होतं आतमध्ये.
विहिरीमध्ये पिंपळाचं आणि कडुलिंबाचं झाड दिसतंय बघा. आणि समोरच्या साईडला महादेवाचं मंदिर आहे आणि भक्तांची देखील किती गर्दी आहे बघा तिथं. छान असं आमचं महादेवाचं आज दर्शन झालं होतं. सोमवारचा दिवस होता आणि आज मोहिनी एकादशी होती आणि सोमवार असं हे दोन्ही व्रत आमचं घडलं होतं. एकादशी प्लस सोमवार. सोमवार तर असतोच आणि आज एकादशीचा पण उपवास होता, त्याच्यामुळे दोन्ही उपवास झालं होतं आणि म्हणून आम्ही छान असं आज दर्शन घेतलं.